मधुमेह आणि नेत्रपटल. गेली अनेक वर्षे आम्ही शांती सरोज नेत्र रुग्णालयामध्ये आपल्याला नेत्रचिकित्सा व लेझर उपचार पद्धतीने सेवा देत आहोत. आपले नेत्र रुग्णालय हे रेटिनाचे म्हणजेच नेत्रपटलाचे विकारांवरील उपचारांना पूर्णतः वाहून घेतलेली सांगली जिल्ह्यातील पहिले व एकमेव रुग्णालय आहे. आमच्याकडे उपचारांकरिता येणाऱ्या रुग्णांमध्ये मुख्यतः मधुमेह म्हणजेच डायबिटीस झालेल्या रुग्णांचे अधिक प्रमाण असते. अशा रुग्णांना रेटिनाला मधुमेहापासून काय धोका असतो, हा धोका कसा टाळता येईल व काही विकार उत्पन्न झाल्यास त्यावर कोणते उपचार केले जातात याची माहिती देण्याचा हा छोटासा एक प्रयत्न. नेत्रपटल म्हणजे काय? डोळ्याच्या मागच्या बाजूला पारदर्शक व नाजूक असा मानतंतूंचा पडदा असतो. बाहेरून येणाऱ्या दृश्य लहरींमधून प्रतिमा तयार करून ती मेंदूकडे पाठवण्याचा काम हा पडदा करत असतो. या पडद्यालाच रेटिना असे म्हणतात. रेटिना म्हणजेच नेत्रपटल होय. रेटिनाच्या मध्यभागी 5.5 mm व्यासाचा एक भाग असतो, त्यालाच मॅक्युला असे म्हणतात. मॅक्युला म्हणजेच मध्यबिंदू होय. स्पष्ट दिसणे हे मॅक्युलाच्या स्थितीवर अवलंबून असते. मधुमेही रुग्णांमध्ये नेत्रपटल विकारांचे प्रमाण कितपत आहे? मधुमेही रुग्णांमध्ये अंधत्व येण्याचा धोका 25 पट जास्त असतो. मधुमेहाचा काळ जसा जास्त वाढत जातो तसे नेत्रपटलावरील दुष्परिणाम होण्याची शक्यता वाढत जाते. 10 ते 20 वर्षानंतर 95% रुग्णांमध्ये दोष आढळतो. किमान 30% मधुमेही 40 वयाच्या आत असल्याने डायबेटिक रेटिनोपॅथीमुळे दृष्टीदोष व अंधत्व खूप प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. जर नियमित नेत्र तपासणी करून योग्य वेळी लेझर उपचार झाल्यास 99% लोकांची दृष्टी वाचवता येते. मधुमेहाचा रेटिनावर दुष्परिणाम कसा होतो? मधुमेहामुळे रेटिनाला होणाऱ्या ऑक्सिजनचा व रक्ताचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे मॅक्युलाला सूज येते व रेटिनाच्या अन्य भागात रक्तवाहिन्यांच्या जाळ्या तयार होतात. या नव्या रक्तवाहिन्या खूपच नाजूक असतात. त्या वरचेवर फुटत राहतात, रक्तस्राव होत राहतो आणि त्यामुळे दृष्टी अधू होत जाते. यावर उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. नवीन तयार होणाऱ्या रक्तवाहिन्या नेत्रपटलाला खेचून नेत्रपटल निसटू शकते व अचानक अंधत्व येऊ शकते. मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या डोळ्यांच्या विकारांची लक्षणे कोणती? हळूहळू दृष्टी अधू होणे, चष्मा घालून देखील वाचता न येणे, दृश्य वेडेवाकडे दिसणे, अचानक दृष्टी कमी होणे, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, अचानक तिरळेपणा येणे, अगर डबल दिसणे अशी लक्षणे आढळतात. अशा रुग्णांमध्ये विकार बऱ्याच प्रमाणात वाढला तरी दृष्टी चांगली असू शकते. तसेच एकाच डोळ्याला असा विकार असल्यास तो लक्षात येत नाही व दुर्लक्ष होऊ शकते. चांगली दृष्टी आहे म्हणजे हा विकार नाही असा गैरसमज असू देऊ नये. मधुमेहामुळे रेटिनाचे विकार उद्भवल्यास कोणते उपचार असतात? उपचारांइतकीच नियमितपणे नेत्रपटलाची तपासणी करणे सर्वात महत्त्वाची बाब आहे. कारण दृष्टी अधू झाल्यानंतरच तपासणी करणे हे घातक ठरू शकते. योग्य वेळेत लेझर उपचारांद्वारे मॅक्युलाची सूज उतरवणे तसेच रक्तस्राव आतल्या आत शोषून घेणे अशा उपचारांद्वारे दृष्टी सुधारता येते. नेत्रपटल निसटल्यास किंवा अतिरक्तस्राव झाल्यास शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. काही विशिष्ट इंजेक्शन देऊन पडद्याची सूज व नवीन रक्तवाहिन्या बनण्याची क्रिया कमी करता येते. मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या विकारांवर उपचार केल्यास कितपत यश मिळू शकते? उपचारांमुळे मिळणारे यश आणि दृष्टी पूर्ववत होण्याची शक्यता ही मध्यबिंदूचे कितपत नुकसान झाले आहे आणि उपचार किती लवकर सुरू करण्यात आले आहेत यावर अवलंबून असते. वेळेवर उपचार केल्यास बऱ्याच रुग्णांची दृष्टी पूर्ववत होऊ शकते. मधुमेही रुग्णांना डोळ्याच्या विकारापासून कसे वाचता येईल? मधुमेही रुग्णांनी नियमितपणे कमीत कमी वर्षातून एकदा नेत्रपटल तज्ज्ञांना डोळे दाखवणे आवश्यक आहे.
रक्तातील साखरेचे प्रमाण दरमहा तपासणे हिताचे आहे. रक्तामध्ये साखरेचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक असते. अनुषापोटी 120च्या खाली व जेवल्यानंतर 150च्या खाली. याचबरोबर रक्तदाब व कोलेस्ट्रॉल तसेच वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. साखरेबाबतीत व स्निग्ध पदार्थांबाबत पथ्य, नियमित व्यायाम व प्राणायाम या गोष्टी पाळाव्यात. Oh my, what happened to your eyes? Dust. What if it's something else? Okay, you know what? It's high time somebody talked about this. Have you guys heard of dry eye disease? Dry eye disease occurs when your tears are not able to keep your eyes lubricated. And it's a big worry. And one of the main reasons for this is screen time. We spend hours in front of our phones and laptops and TVs, due to which we don't blink enough. The result? Eye fatigue. You should also look out for red eyes, blurry vision, a burning sensation or irritation. Also, see if your eyes are watery or tired without any reason. My advice? Don't wait until it's too late. Get an appointment with your ophthalmologist today, just like I'm going to, for my guy here.